आज बनवणार आहे मस्त झणझणीत चिकनचा रस्सा। त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलं। चिकन 1-2 वेळा मस्त स्वच्छ धुवून घेतलं आणि चिकन मग मिठाच्या पाण्यामध्ये पहिला शिजवून घेतलं। मिठामध्येच आपलं 50% चिकन शिजवून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये। त्यामध्ये गरम पाणी घालून मस्त मग परफेक्ट चिकन शिजवून घ्यायचं आहे। तिकडे चिकन शिजत आहे तोपर्यंत मसाला करूया। मसाल्यासाठी खोबरं, लसूण, आलं, जिरा आणि तीळ आणि कोथिंबीर मस्त मसाला बारीक करून घ्यायचा आहे। आता इकडे चिकन पण आपलं शिजलेलं आहे। आता चिकन सुक्कं करायचं आणि आळणी पाण्याचा रस्सा करायचा। चला मग रस्सा करूया। पातेल ठेवलं, तेल टाकलं, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हळद, कांदा मस्त भाजून घेतला तेलात। मग वाटून घेतलेला मसाला टाकला। मसाला साईडून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर ही आपली झणझणीत कोल्हापुरी चटणी 2 चम्मच टाकली। रस्सा कसा झणझणीत पाहिजे आणि छान चव येण्यासाठी थोडासा चिकन मसाला टाकला आणि दही टाकलं। दह्यामुळे एकदम रस्सा मस्त भारी होते झणझणीत। मसाला भाजून घेतला, आळणी पाणी टाकलं, थोडंसं गरम पाणी टाकलं आणि बारीक गॅसवरती 10 मिनिटं रस्सा उकळी आणून दिला। वरून कोथिंबीर टाकला। कसा वाटला रस्सा? आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्यायला।